हिंगोली जिल्ह्याचं राजकीय केंद्रबिंदू म्हणून वसमत विधानसभेकडे पाहिलं जातं। वसमत विधानसभेने आतापर्यंत अनेकदा मंत्री दिलेले आहेत, त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचं मुख्य केंद्रबिंदू राजकीय केंद्रबिंदू जे आहे ते वसमत विधानसभा आहे। याच वसमत विधानसभेमध्ये कालच्या आज चालू असलेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये एक मोठं ट्विस्ट आलं आहे। ऐनवेळी शिंदे शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादीने जे आहेत ते युती केली आणि या दोघांनी मिळून नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई नवघरे। खरं तर काल काही तास बाकी असताना तुम्ही एक मोठा स्फोटच म्हणा लागेल की ऐनवेळी उमेदवार घोषित केले तुमचे। निवडणुकीमध्ये आणि युद्धामध्ये आपली रणनीती शेवटपर्यंत लोकांना कळाली न पाहिजे, विरोधकाला, त्या पद्धतीने आम्ही केले। आता पुढची रणनीती काय आहे? मग पुढची रणनीती युद्धात प्रेमात काही सांगायचं नसते, सगळं करायचं असते, त्या पद्धतीने चालेल। वसमत नगर परिषदची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर होणार आहे? निवडणूक आम्ही लढवत असताना निश्चित तुमचं माझं शहर वसमत शहर 1 लाख लोकसंख्येचं शहर आहे। ज्या पद्धतीनं मागच्या काही काळातील जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्या माध्यमातून जो विकास झाला नाही तो विकास करण्याचा प्रयत्न मी मागच्या 5 वर्षामध्ये शहरामध्ये केलेला आहे। आणि जे काही नगरपालिकेचं अस्तित्व वेगळं असते ते अस्तित्व वेगळं ठेवून त्याला राज्य सरकारच्या माध्यमातून काय मदत होऊ शकते त्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय। ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल की मेट्रो सिटीमध्ये लोकांना सुविधा दिल्या जातात, अजूनही बेसिक जे प्रश्न आहेत ते शहरातले अजून राहिलेले आहेत। स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न महत्त्वाचा आहे, वसमत शहरामध्ये शाश्वत सुशोभीकरणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि आमच्या इथं जे काही पर्यटन स्थळ आहेत ते विकसित करण्याच्या संदर्भात असतील, आपल्या इथं जे काही महान पुरुषांनी आपल्याला विचार दिलेत ते विचार प्रेरण्यासाठी त्यांचे काही आपल्याला स्मारकं वसमत शहरामध्ये उभं करायचे आहेत, त्यासाठी आपल्याला काम करायचं पुढच्या काळात। खरं तर ह्या अगोदर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत नगरपालिकेचे। सर्वात महत्त्वाचं अनेक छोट्या बळ्यामध्ये रस्ते नाही आहेत असं वसमतकरांचं म्हणणं आहे। ह्या वसमतकरांना सगळ्या सुविधा डम्पिंग ग्राउंड्स म्हणजे कचऱ्यासाठी डम्पिंग नाही असं सगळे प्रश्न आहेत। आपण मागच्या काळामध्ये पण प्रयत्न केला आहे, पण नगरपालिका जर तिथं अध्यक्ष असला, नगरसेवक असले तर काही काम करता येईल। आता आपण राज्य सरकारच्या माध्यमातून डम्पिंग ग्राउंडसाठी आपण त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचं काम असेल, तिथं कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा संदर्भातचा प्रश्न असेल, त्यानंतर छोट्या गल्लीबोळ्यातले रस्ते आम्ही जवळपास पूर्ण केलेत। तुम्ही वसमत शहर फिरून बघा, माझ्या म्हणण्यानुसार किंवा अजून कोणाच्या म्हणण्यानुसार होणार नाही, काही 60-70% नवीन वस्त्या आहेत तिथं आपण काम करण्याचा प्रयत्न केला आहे। मागच्या काळामध्ये आपण रोड ग्रँटच्या माध्यमातून खूप मोठा निधी इथं आणलेला आहे। प्रत्येक समाजाचं 200 जरी त्याचं लोकसंख्या असेल त्या प्रत्येक समाजाला सभागृह देण्याचं आपण काम त्या माध्यमातून केलेलं आहे आणि पुढच्याही काळामध्ये शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तिथं विकास काम पोहोचवण्यासाठी आम्हाला काम करायचं आहे। काल शेवटपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत तुम्ही आणि शिंदे शिवसेना एकत्र आहेत म्हणून कळालं नाही, ऐनवेळी कळालं बाकीच्यांना। खरं तर भाजपला जे आहेत ते शिंदेचाच उमेदवार आयात करावा लागला। मला काय विरोधकाचं माहीत नाही, पण माझ्या पक्षाचा मी उमेदवार दिलेला आहे। त्यांच्या बाबतीमध्ये आपण काय बोलणार आता? त्यांना जे काही त्यांचे असतील त्यांनी बदलत गेलीत वाटते बहुतेक। अजून शेवटपर्यंत काय होईल काय सांगता येईल? नेमकं काय शेवटपर्यंत आता त्यांच्या बुद्धीला जे पटलं ते करतील, ते नाही खरं सांगतो ना, लोकांचं तर काय सांगतो। भाजपनं जे आहे ते 2 उमेदवार दिलेले आहेत। अच्छा, आम्ही तर एकच दिलं आहे, त्यांनी आता काय केलं माहीत नाही त्यांचं। कोण आहेत तुमचे राष्ट्रवादी? राष्ट्रवादीकडून आता काल आपण बी फॉर्म जोडलेला आहे, सुनीता मनमोहन बाहेती। खरं तर महाविकास आघाडी एकत्र लढते वसमतमध्ये आणि कुठेतरी महायुतीमध्ये फूट पडलेली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहे आणि भाजपला तुम्ही एकट्याला सोडलं। मी कोणालाही सोडलं नाही, मी शेवटपर्यंत महायुती होण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता काही मंडळी त्याच्यामध्ये त्यांना काही गोष्टी करायच्या नव्हत्या, बहुतेक त्यांना महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचे, त्यामुळं ही एक मोठी खेळी या वसमत शहरात खेळल्या गेलेली आणि मला त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन नाही। मी माझा उमेदवार डिक्लेअर केला आहे आणि त्या पद्धतीनं विकासाचं व्हिजन घेऊन मी लोकांसमोर जाणार आहे। मला कोणाचा द्वेष करण्याची गरज नाही, काही नाही, कारण लोक माझ्यासोबत आहेत, लोकांना माहीत आहे की राजू नवघरे काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मला त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन काम करायचं। शेवटचा प्रश्न, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये आमदार राजू नवघरे यांचं नाव आहे आणि तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यामध्ये मोठी खेळी केलेली आहे। दुसऱ्या पक्षातून तुमच्या स्वतः पक्षामध्ये अनेक मोठे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते आहेत, त्यांचे पक्षप्रवेश घेतलेले आहेत। येणाऱ्या जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आता नगर परिषद अनुषंगाने हे तुम्हाला कितपत फायद्याचं ठरणार आहे? मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक ब्रीदवाक्य सांगितलेले की बेरजेचं राजकारण केलं पाहिजे, आपल्या विचाराचे माणसं जोडत गेलं पाहिजे, नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे, त्या तरुणांच्या कलागुणांना तिथं वाव दिला पाहिजे। त्यामुळे आम्ही जिल्हा परिषदला सुद्धा नव्या दमाची टोळी उतरवत आहोत आणि आपण बघितलं असेल की नगरपालिकेमध्ये ते हिंगोली जिल्ह्यामध्ये जे तुम्हाला यश ते 2 तारखेला कळेल, तिन्ही नगरपालिकामधलं आमचं। तिन्ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी बाजी मारेल 100%।
तुम्ही नगर परिषदमध्ये म्हणले होते की नव्या पिढीची आपल्याला तरुण पिढी याच्यामध्ये उतरायची आहे, पण ऐन वेळेवर उडी मारली. कोणती उडी मारलेली आहे म्हणजे नवीन पिढीच उभं केलेलं आहे ना आपण. त्यांच्या बाबतीमध्ये नवीनच माणसं उभे केलेत. नगराध्यक्ष म्हणून अगोदर जे आम्ही कॅन्डिडेट दिलेले आहेत त्या अगोदर कधी तिथं नगराध्यक्ष नव्हत्या, नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अगोदर. जिल्हा परिषद उमेदवार पण आपण तसे दिले. जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिंगोली जिल्ह्यामध्ये 1 नंबरला राहील. अशीच खेळी पाहायला मिळणार आहे की मग ऐन वेळेला ते पण पत्ते ओपन होणार आहेत? तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा शिकविलेला आहे आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे मावळे आहेत, त्याच्यामुळे आम्ही गनिमी काव्यानंच करणार सगळं. खरं तर ह्या हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही नगर परिषदेवरती अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचं आमदार राजूभैया नवघरे यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.